गुड मॉर्निंग स्टूडेंट, विद्यार्थी मित्र हो. आपण मागच्या तासामध्ये सार्वजनिक वस्तू म्हणजे काय, सार्वजनिक वस्तूचे प्रकार, त्यामध्ये सार्वजनिक वस्तूचे दोन प्रकार पाहिले होते. एक सामाजिक वस्तू आणि दुसरी गुणवत्ता वस्तू. आजच्या तासामध्ये आपण खाजगी वस्तू म्हणजे काय, प्रायव्हेट गुड्स म्हणजे काय याबद्दल माहिती पाहणार आहोत. खाजगी वस्तू म्हणजे काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खाजगी वस्तू म्हणजे काय, तर ज्या वस्तूबाबत केवळ वस्तूंचा उपभोग घेणाऱ्या व्यक्तीलाच उपयोगिता मिळते, ती इतरांना नाकारली जाते, अशा वस्तूंना खाजगी वस्तू असे मानतात. पहा, पुन्हा एकदा सांगतो व्याख्या मी. ज्या वस्तूंबाबत केवळ वस्तूंचा उपभोग घेणाऱ्या व्यक्तीलाच त्याची उपयोगिता मिळते, ती इतरांना नाकारली जाते, अशा वस्तूंना खाजगी वस्तू असे मानतात. म्हणजे ज्या वस्तूबाबत केवळ वस्तूंचा उपभोग घेणाऱ्या व्यक्तीलाच त्या वस्तूची उपयोगिता किंवा समाधान मिळते, इतर व्यक्तींना त्या वस्तूची उपयोगिता किंवा समाधान मिळत नाही, ते समाधान नाकारल्या जाते. अशा ज्या ज्या वस्तू असतील त्या वस्तूंना खाजगी वस्तू असे मानतात. एक उदाहरण जर पाहायचं झालं आपल्याला, तर कार पार्किंगचं उदाहरण आपल्याला पाहतो, गाडी पार्किंगचं उदाहरण आपल्याला घेतो. समजा एखाद्या व्यक्तीने आपली कार किंवा आपली गाडी एखाद्या जागेवर पार्क केली, एखाद्या जागेवर उभी केली, लावली, तर त्या जागेचा उपयोग त्यावेळी दुसऱ्या कोणालाही होणार नाही. म्हणजे ज्या व्यक्तीने ती गाडी त्या ठिकाणी पार्क केलेली आहे, गाडी त्या ठिकाणी उभी केलेली आहे, लावलेली आहे, त्याच व्यक्तीला त्या जागेचा गाडी पार्किंग करण्याचा उपयोग होईल. इतर व्यक्तींना त्याच वेळी त्या जागेचा गाडी पार्किंग करण्यासाठी उपयोग होणार नाही. म्हणजे केवळ वस्तूंचा उपभोग घेणाऱ्या व्यक्तीलाच त्या वस्तूची उपयोगिता मिळते, त्यावेळी ती इतर व्यक्तींना नाकारली जाते. अशा ज्या वस्तू असतात त्यांना खाजगी वस्तू असे म्हणतात. उदाहरण पाहिलं आपण की एखाद्या व्यक्तीने आपली कार विशिष्ट जागेवर उभी केली, विशिष्ट जागेवर पार्क केली, लावली, तर त्या जागेचा उपयोग त्यावेळी इतर व्यक्तींना घेता येत नाही. त्या जागेचा उपयोग इतर व्यक्तींना गाडी पार्क करण्यासाठी करता येत नाही. म्हणजे जी व्यक्ती त्या वस्तूचा उपभोग घेत आहे त्याच व्यक्तीला त्या वस्तूचा उपयोगिता किंवा समाधान मिळतं, त्यावेळी इतरांना त्या वस्तूचा उपभोग घेता येत नाही. त्या वस्तूची इतरांना उपयोगिता मिळत नाही, समाधान मिळत नाही, अशा वस्तूला खाजगी वस्तू असे मानतात. आता आपण दुसरं उदाहरण घेऊ. उदाहरणार्थ, एक कप चहा, 1 कप ऑफ टी, 1 कप चहा. आता 1 कप चहा एका व्यक्तीनं घेतला
एक कप चहा एका व्यक्तीनं विकत घेतला आणि त्याचा उपभोग त्याच व्यक्तीला मिळू शकतो. त्या व्यक्तीने तो चहा पिला, तर अशा वेळी दुसऱ्या व्यक्तीला तोच चहा, एक कप चहा पिता येणार नाही. त्या एक कप चहाची दुसऱ्या व्यक्तीला उपयोगिता त्यावेळी मिळणार नाही. म्हणून त्या ठिकाणी खाजगी वस्तू म्हणजे केवळ वस्तूंचा उपभोग घेणाऱ्या व्यक्तीलाच त्या वस्तूची उपयोगिता मिळते, ती इतरांना नाकारली जाते. अशा ज्या वस्तू असतात त्यांना खाजगी वस्तू असे म्हणतात. 2 उदाहरणं आपण त्या वस्तूची पाहिली, खाजगी वस्तूची. गाडी पार्क करणे आणि एक कप चहा घेऊन त्याचा उपभोग घेणे. हे 2 वस्तू, ह्या 2 वस्तू आहेत त्या खाजगी वस्तूची उदाहरणं आहेत. आता आपण जी व्याख्या पाहिली, ज्या वस्तूबाबत केवळ वस्तूंचा उपभोग घेणाऱ्या व्यक्तीलाच उपयोगिता मिळते, ती इतरांना नाकारली जाते, अशा वस्तूंनाच खाजगी वस्तू असे म्हणतात. तर अशा खाजगी वस्तूची काही वैशिष्ट्ये आपण पाहू. खाजगी वस्तूंची वैशिष्ट्ये. तर खाजगी वस्तूचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे या वस्तू खुल्या बाजारात उपलब्ध असतात. खाजगी वस्तू ज्या असतात त्या खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. बाजार यंत्रणेद्वारे या वस्तूंचं वितरण होत असतं. पहा, पहिलं वैशिष्ट्य काय आहे खाजगी वस्तूचं? ह्या वस्तू खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. कारण या वस्तूचं वितरण हे बाजार यंत्रणेमार्फत होत असते. आता बाजार यंत्रणा म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. बाजार यंत्रणा म्हणजे वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा यांच्या संतुलनामधून जी किंमत निर्धारित होते, त्या किंमत यंत्रणेद्वारे म्हणजेच बाजार यंत्रणेद्वारे या वस्तूंचं वितरण होत असते. म्हणजे खाजगी वस्तूचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे या वस्तू खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यानंतर खाजगी वस्तूचं दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते ते म्हणजे विशिष्ट किंमत देऊनच खरेदी करावी लागते. खाजगी वस्तूची खरेदी करताना त्या वस्तूची बाजार यंत्रणेद्वारे जी मागणी आणि पुरवठ्यावरून किंमत निर्धारित झालेली आहे ती योग्य किंमत देऊनच ही वस्तू खरेदी करावी लागते. सार्वजनिक वस्तूसारखी मोफत किंवा कमी किमतीला किंवा अनुदानित किमतीला खाजगी वस्तू उपलब्ध होत नाही. म्हणजेच खाजगी वस्तू ही किंमत देऊनच खरेदी करावी लागते. मोबदला न देता ही वस्तू घेऊन उपभोगता येत नाही. ही वस्तू खरेदी करण्यासाठी विशिष्ट किंमत देऊनच त्या वस्तूची खरेदी करावी लागते. सार्वजनिक वस्तूप्रमाणे ही वस्तू मोफत उपलब्ध होत नसते. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल खाजगी वस्तूचं ते म्हणजे वस्तू खरेदीपासून काही लोकांना वंचित राहावं लागतं. खाजगी वस्तू खरेदीपासून काही लोकांना वंचित राहावं लागतं. हे खाजगी वस्तूचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य. कारण खाजगी वस्तू खरेदी करण्यासाठी बाजार यंत्रणेनुसार जी किंमत निर्धारित होते ती किंमत देऊनच वस्तू खरेदी करावी लागते. ज्या व्यक्तीला ती वस्तू खरेदी करण्यासाठी
त्यांच्याकडं खरेदी शक्ती नसते किंवा खरेदी शक्ती असूनही ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा नसते, अशा व्यक्तीला खाजगी वस्तूच्या खरेदीपासून वंचित राहावं लागतं, त्या वस्तूच्या उपभोगापासून वंचित राहावं लागतं. पहा, खाजगी वस्तूचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे वस्तू खरेदीपासून काही लोकांना वंचित राहावं लागतं किंवा वंचित राहतात. कारण ही वस्तू खरेदी करून त्या वस्तूचा उपभोग घेण्यासाठी, त्या वस्तूची उपयोगिता मिळविण्यासाठी, त्या वस्तूपासून समाधान मिळविण्यासाठी त्या वस्तूची खरेदी किंमत देऊनच ती वस्तू खरेदी करावी लागते आणि तिचा उपभोग घ्यावा लागतो. कारण ती वस्तू मोफत मिळत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीकडं ही वस्तू खरेदी करण्यासाठी खरेदी शक्तीचं पाठबळ आहे म्हणजे पैसा आहे, तीच व्यक्ती ही वस्तू खरेदी करून तिचा उपभोग घेऊ शकते. कारण तिचा उपभोग इतरांना नाकारला जातो. मग अशा वेळेस ज्या व्यक्तीकडं त्या वस्तूची खरेदी करण्या एवढं खरेदी मूल्य नाही, तेवढा पैसा नाही, त्या व्यक्तीला या वस्तूच्या खरेदीपासून वंचित राहावं लागतं. सार्वजनिक वस्तूमध्ये मात्र असं नाही. सार्वजनिक वस्तू मोफत उपलब्ध करून दिली. त्यामुळे सार्वजनिक वस्तू ही सर्वांसाठी उपलब्ध असते. प्रत्येक नागरिकाला त्या वस्तूचा उपभोग घेता येतो. कुणालाही त्या वस्तूच्या उपभोगापासून वंचित राहावं लागत नाही किंवा वंचित ठेवलं जात नाही. त्यानंतर खाजगी वस्तूचं चौथं वैशिष्ट्य, खाजगी वस्तूचं चौथं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते की ह्या वस्तू ह्या विभाज्य असतात. खाजगी वस्तू ह्या विभाज्य असतात म्हणजे त्यांचं पाहिजे तसं विभाजन करता येतं. थोड्या थोड्या प्रमाणात सुद्धा त्या वस्तू विभाजन करून विकता येतात. ज्या व्यक्तीकडे जेवढं खरेदी शक्तीचं पाठबळ आहे तेवढीच ती वस्तू व्यक्तीला विकत घेता येते. म्हणजेच खाजगी वस्तू ह्या विभाजनशील असतात आणि या उलट सार्वजनिक वस्तू ह्या अविभाज्य असतात. त्या विभाजन करता येत नाही. म्हणून खाजगी वस्तूचं हे वैशिष्ट्य आहे की ह्या वस्तू ह्या विभाज्य असतात, म्हणजेच विभाजनशील असतात. ज्या व्यक्तीला जेवढी ती वस्तू पाहिजे तेवढ्या प्रमाणात विभाजन करून त्या व्यक्तीला ती वस्तू खरेदी करता येते. म्हणून खाजगी वस्तूचं चौथं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते की खाजगी वस्तू ह्या विभाज्य असतात, विभाजनशील असतात. त्यानंतर खाजगी वस्तूचं पाचवं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे खाजगी वस्तूच्या निर्मितीसाठी, खाजगी वस्तू बाजारपेठेमध्ये उपलब्ध करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीची गरज नसते. कारण सार्वजनिक वस्तू निर्माण करण्यासाठी खाजगी लोक त्या ठिकाणी त्या सार्वजनिक वस्तूच्या निर्मितीसाठी खर्च करीत नाहीत. म्हणून सार्वजनिक वस्तू निर्माण करण्यासाठी सरकारला पुढाकार घ्यावा लागतो, सरकारला खर्च करावा लागतो आणि हा खर्च करून सार्वजनिक वस्तू निर्माण करण्यासाठी सरकारला खर्चाची तरतूद करावी लागते आणि ती तरतूद अर्थसंकल्पामध्ये करावी लागते. म्हणजेच सार्वजनिक वस्तूच्या निर्मितीसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीची गरज असते.
आणि खाजगी वस्तूच्या निर्मितीसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीची गरज नसते. तर विद्यार्थी मित्रहो, या तासामध्ये आपण खाजगी वस्तू म्हणजे काय, खाजगी वस्तूची 5 वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या तासामध्ये आपण खाजगी वस्तूची उर्वरित वैशिष्ट्ये पाहूया आणि सार्वजनिक वस्तू व खाजगी वस्तू यातील फरक समजून घेऊया. धन्यवाद.